नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्पेशल आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मातीच्या घराची माहिती आणि व्हिडिओ दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हे घर 4 पाक्याचे आहे आणि हा या घराचा पुढचा दरवाजा. इथून आतमध्ये गेल्यावर लागते ती म्हणजे पडवी. आणि घर बांधण्याची पद्धत तुम्ही पाहू शकता, किती सुंदर आहे. पडवीतून वरती चढल्यावर लागते ती ओटी आणि ओटीवरून हा दरवाजा जातो तो एका रूमकडे. रूम मध्ये गेल्यावर हा इथे देवारा होता, पण आता कोण राहत नसल्यामुळे ते अडचण ठेवले. आणि हा सुद्धा एका ओटी एवढाच मोठा रूम आहे. घराच्या चौकटीला वापरलेले वासे म्हणजेच ते लाकूड अजून सुद्धा तसंच्या तसं आहे. आणि हे सांगण्यामागचा उद्देश असा की हे घर 40 ते 45 वर्ष जुनं आहे. या रूमच्या लगोलग खालीच अजून एक छोटासा रूम आहे आणि हे आहे मागचं दार. या दाराची कडी पाहू शकता, लाकडापासून बनवलेली आहे. याला कोंड्या देखील म्हणतात. इथे मागे सुद्धा एक पडवी होती. आणि याला साणा बोलतात, मातीमध्ये कोरलेला. ही कुंटी पाहू शकता, अजूनही मजबूत आहे. आणि हा वरते या घराचा माळा. आणि हो, बाहेर आल्यानंतर पाहू शकता किती रुंद आणि ऐसपैस जागा आहे या घरामध्ये. आता आपण जाणार आहोत दुसऱ्या रूम मध्ये. इथून सरळ पुढे गेल्यानंतर आहे इथे मोरी. मोरी म्हणजे बाथरूम. आता अडचण आहे तिथे. ही कोणती पाहू शकता. आणि या रूम मधून आपण बाहेर आलो की डायरेक्ट येतो आपण पडवी मध्ये. हे बघा किती जागा आहे. एकदम मन प्रसन्न वाटते हे घर बघून. आणि सध्या तरी या घराला माणसांची गरज आहे. या घरात कोणीच राहत नसल्याने हे घर कोसळण्याच्या मार्गावर आहे. आणि अशाच प्रकारे आपल्या कोकणातील मातीची घरं नाहीशी होत चाललीत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा.